हॅलो. बऱ्याच वेळेला तुम्ही सगळे एक प्रश्न माझ्याकडे घेऊन येता. तो म्हणजे यंगस्टर्ससाठी काहीतरी करा. नक्कीच. ग्रँडमास्टर शोआक प्राणिक हिलिंग हे सगळ्या वयोगटासाठी अतिशय इफेक्टिव्हली काम करतो. पण काही वेळेला आपल्याला प्रश्न पडतो, की आमचे सर प्रश्नच वेगळे आहेत. आमच्या पिढीचे प्रश्न वेगळे आहेत. तर त्याच्यासाठी मास्टरांचं प्राणिक हिलिंग कसं वापरायचं? तर ह्यासाठी खास वय वर्ष 16 ते वय वर्ष 30 ह्या वयोगटासाठी आम्ही मास्टर शोआ कोक्सेनचा बेसिक प्राणिक हिलिंग कोर्स हा ऑर्गनाईज केलेला आहे. आता हा का केला? तर कित्येक वेळेला हल्ली आमच्याकडे जेव्हा विद्यार्थी येतात, तेव्हा ते शिक्षणासाठी किंवा आपल्यापैकी काही जण जॉबसाठी भारताबाहेर सुद्धा प्रवास करतात. आता हे प्रवास करताना प्रॉब्लेम असा येतो, की जोपर्यंत तुमचा आजार गंभीर नाहीये, तर तोपर्यंत तुम्हाला तेवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा तेवढी लवकर मेडिकल हेल्प मिळू शकत नाही. अशा वेळेला काय करणार? अशा वेळेला सगळ्या प्रकारची औषधं कॅरी करणार का? तर हो, तुम्ही औषधं तर नक्की कॅरी करू शकता, पण त्याचबरोबर जर आपल्याला हिलिंग करून बरं करता आलं तर, किंवा काही-काही वेळेला असं होतं, की घरात फॅमिलीमध्ये कोणीतरी आजारी पडलंय. अगदी घरातलं छोटंसं बाळ आजारी पडलंय आणि त्या बाळाला आत्ता मला काहीतरी मदत करायची आहे, पण आता डॉक्टर तर नक्कीच अवेलेबल होणार नाहीयेत. मग काय करता येऊ शकेल? तर त्यासाठी बेस्ट सोल्युशन आहे प्राणिक हिलिंग. तर म्हणून हा वर्ग जरूर अटेंड करा. या वर्कशॉपमध्ये आपण काय-काय शिकणार आहात? तर नक्की ऑरा म्हणजे काय? चक्र म्हणजे काय? त्याला स्पर्श करून निदान कसं करायचं? ऊर्जेचं असंतुलन नक्की कसं होतं? आणि ते शोधून कसं काढायचं? आणि त्याचा उपयोग करून स्वतःचे अनेक प्रकारचे शारीरिक, मानसिक प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे? तर जरूर भेटूया आमच्या ह्या वर्कशॉपला. तारखा मी तुम्हाला खालती दिलेल्या आहेत. त्या तारखा जरूर बघा आणि वर्कशॉपसाठी लवकरात लवकर ऍडमिशन घेऊन टाका. वर्कशॉप झाल्यानंतर 1 महिना प्रॅक्टिस सेशन अत्यंत आवश्यक असतं. तर जरूर भेटूया या वर्कशॉपमध्ये. धन्यवाद.